तर आज आपण अजिबात गुळाचा पाक वगैरे तयार न करता अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने फक्त 10 मिनिटात तयार होणारी अगदी मऊसूत अशी तिळाची वडी पाहणार आहोत. अगदी परफेक्ट असं प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही ह्या तिळाच्या वड्या बनवल्या ना, तरी त्या अगदी परफेक्टच बनवून तयार होतील. अजिबात चुकणार वगैरे नाही आणि खूप सोपी पद्धत आहे. अगदी मस्त मऊसूत अशा या वड्या बनवून तयार होतात. अजिबात चिवट होत नाही किंवा वातडसुद्धा होत नाही. तर अगदी टिप्ससह मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि एकदा जर तुम्ही ह्या तिळाच्या वड्या बनवल्या, हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवल्या, तर अगदी महिनाभर त्या आरामशीर टिकतात. अजिबात खराब वगैरे होत नाही. त्यामुळे लगेचच आपण आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर वडी बनवण्यासाठी सर्वात अगोदर गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये इथे मी 1 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत. आता इथे मी हे गावठी तीळ घेतलेले आहेत. तर घरातल्या कुठल्याही एखाद्या वाटीने किंवा कपाने तुम्ही हे सर्व साहित्य मोजून घ्या, म्हणजे तुमची वडीसुद्धा अगदी परफेक्ट अशी बनवून तयार होईल. तर 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. अगदी मंद आचेवर आपल्याला फक्त 1 ते 2 मिनिटांसाठी हे तीळ छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. सतत चमच्याने हलवत राहायचे आहे, म्हणजे सर्व साईडने अगदी एकसारखे असे हे तीळ भाजल्या जातात. असे थोडेसे ते तडतडायला लागले का तुम्ही बघू शकता इथे, आणि हलकासा त्याचा रंग देखील बदललेला आहे. बस इतपतच आपल्याला हे तीळ भाजायचे आहेत, यापेक्षाही जास्त नाही भाजायचे. आता याला आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये. सेम त्याच पॅनमध्ये ज्या वाटीने आपण तीळ मोजून घेतले, त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणेसुद्धा आपल्याला छान साल तडकेपर्यंत मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. आता इथे मी 1 वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे असं प्रमाण घेतलेलं आहे. तुम्ही 1 वाटी तीळ आणि 1 वाटी शेंगदाणे म्हणजे समप्रमाणसुद्धा इथे घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर आता शेंगदाणेसुद्धा थोडेसे 1 ते 2 मिनिटांसाठी आपण भाजून घेऊया. तर हे बघा, शेंगदाणेसुद्धा हलकेसे भाजून झालेले आहेत. त्याचे साल निघेपर्यंत आपल्याला याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. आता गॅस बंद करू आणि याला गार करून घेऊया. तर आपण सुरुवातीला जी तीळ भाजून घेतलेली होती, ती इथे मी थोडी गार करून घेतलेली आहे. आता त्यातली थोडीशी म्हणजे साधारण 1 ते दीड चमचा तीळ मी एका सेपरेट वाटीमध्ये काढून घेते, जी आपण नंतर वरून टाकण्यासाठी वापरणार आहोत. तर तीळ पूर्णपणे गार झाल्यानंतर एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी ही काढून घेतली. त्यानंतर त्यामध्येच आपण भाजून घेतलेले शेंगदाणे त्याचेसुद्धा साल काढून घेतले आणि ते देखील या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे. आता मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवर आपल्याला याची पावडर तयार करून घ्यायची आहे. आता तयार केलेली पावडर एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे काढून घेऊया. तर आपण इथे तीळ वापरलेले आहे, त्यामुळे मिक्सर डायरेक्ट एकाच वेळेस असं फिरवायचं नाही कंटिन्यू. थोडंसं चालू बंद करत चमच्याने व्यवस्थित मिक्स करत आपल्याला याची पावडर तयार करायची आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपले भाजलेले शेंगदाणे आणि भाजलेले तीळ मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहेत. बघू शकता खूप जास्त जाडसर वगैरे इथे मी ठेवलेले नाही आहे, थोडं बारीकच करून घेतलेलं आहे. छान याला व्यवस्थित असं मोकळं करून घेतलं. आता पुढची कृती बघूया. तर ज्या ताटामध्ये आपल्याला ही वडी सेट करायची आहे, त्याला अशा पद्धतीने सुरुवातीलाच थोडंसं तूप लावून ठेवायचं आहे, म्हणजे वेळेवर मिश्रण लगेच आपल्याला ताटामध्ये ओतता येतं. आणि वडी जी आहे ती अजिबात ताटाला चिटकत वगैरे नाही. अशा पद्धतीने थोडंसं तूप लावून घ्यायचं. त्यानंतर आता पुन्हा गॅसवर मी इथे पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये साधारण 1 ते दीड चमचा साजूक तूप घेतलेलं आहे. आता तूप हलकंसं आपलं वितळलं की त्यानंतर यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. तर गूळ किती घ्यायचा? तर जेवढे आपले तीळ आणि शेंगदाणे होते तेवढ्याच प्रमाणात गूळसुद्धा आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे दीड वाटी इथे मी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. आपण 1 वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे असं प्रमाण घेतलेलं होतं, म्हणजे दीड वाटी. तर सेम तेवढाच आपल्याला दीड वाटी इथे गूळ घ्यायचा आहे. आणि आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि अगदी लो फ्लेमवर फक्त हा गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे. तर हे बघा, अगदी 2-1च मिनिटात हा गूळ पूर्णपणे इथे वितळला जातो. एकही गुळाचा खडा इथे शिल्लक राहिलेला नाही आहे. तुम्ही बघू शकता. गॅस कुठेही मोठा करायचा नाही आहे. इथे आपल्याला अजिबात गुळाचा पाक वगैरे तयार करायचा नाही आहे. फक्त गूळ आपला पूर्णपणे वितळला की लगेच आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे. आणि गॅस अजूनही अगदी लो ठेवलेला आहे मी. अजिबात गॅस फुल करायचा नाही. आणि त्यानंतर लगेचच आपली तयार केलेली जी पावडर आहे ती यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला. अशा पद्धतीने आपण जी तीळ आणि शेंगदाण्याची पावडर तयार करून घेतली होती ती यामध्ये घातलेली आहे आणि चमच्याने फटाफट याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्ही गॅसची फ्लेम मीडियम किंवा हाय ठेवली तर मग गुळाचा अगदी पटकन असा पाक तयार होईल किंवा गूळ कडक होईल आणि मग तुमची ही जी वडी आहे ती सुद्धा कडक होईल. त्यामुळे ही काळजी नक्की घ्यायची आहे. गॅस अगदी लो ठेवायचा आहे आपल्याला आणि लो फ्लेमवर फटाफट याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे बघा.
तर वडीला एक छान फ्लेवर यावा यासाठी थोडीशी फक्त मी वेलची पावडर घातली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुंठ पावडर किंवा थोडंसं जायफळ किसून घातलं तरीसुद्धा चालेल. तर हे बघा मिश्रण छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. या पद्धतीचं मिश्रण झालं की लगेच आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे ह्या स्टेजला. आणि आता याला छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता स्पॅच्युलाच्या मदतीने मी याला व्यवस्थित मिक्स करून घेते. हे बघा कुठेही पॅनला मिश्रण चिटकत वगैरे नाही आहे. तुम्ही बघू शकता अगदी इझिली पॅनपासून ते वेगळं होतं आहे. म्हणजे वडी सेट होण्यासाठी मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. गॅस मी ऑलरेडी बंद केलेला आहे. आता आपण ज्या ताटाला तूप लावून ठेवलेलं होतं त्या ताटामध्ये लगेच हे मिश्रण आपल्याला ओतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्यामुळे सुरुवातीलाच ताटाला तूप लावून ठेवलं की मग फटाफट आपल्याला हे मिश्रण ताटामध्ये ओतता येतं. आता लगेचच आपल्याला ही वडी सेट करून घ्यायची आहे स्पॅच्युलाच्या मदतीने. जर तुमच्याकडे स्पॅच्युला नसेल तर घरातली कुठलीही एखादी वाटी घ्या, तिच्या तळाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि तिच्या मदतीने अगदी एकसारखी अशी वडी आपल्याला इथे थापून घ्यायची आहे. फार वेळ वाया घालवायचा नाही, फटाफट आपल्याला ही कृती करायची आहे. तर हे बघा अगदी पटकन अशी मी ही वडी इथे सेट करून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता वरून आपण जी थोडीशी साईडला तीळ ठेवलेली होती ते तीळ वरून टाकणार आहोत आणि मी इथे थोडेसे पिस्त्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत, ते सुद्धा वरून मी थोडेसे यावर घालते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगदी प्लेनसुद्धा ही वडी ठेवू शकता किंवा अशा पद्धतीने थोडेसे काजू बदाम किंवा पिस्ते किंवा तीळ वरून घातली तर जी वडी आहे ती दिसायला अजून छान दिसते. आणि स्पॅच्युलाच्या मदतीने आता पुन्हा वरून आपल्याला याला थोडंसं सेट करून घ्यायचं आहे, म्हणजे जे आपण पिस्ते यावर घातलेले आहेत ते निघणार नाही, छान व्यवस्थित असे वडीमध्ये सेट होतील. आणि पुन्हा थोडीशी मी पांढरी तीळ यावर घातलेली आहे, म्हणजे वडी दिसायला अगदी छान आणि सुंदर दिसते. आता लगेच हिला सेट करून घेऊया. तर ही वडी सेट होण्यासाठी फार अर्धा तास 1 तास अजिबात वेळ लागत नाही. आता मी हिला थापते, थापताच अगदी ती फटाफट सेट होऊन जाते. बघू शकता लगेच ती थोडीशी कडक झालेली आहे. आता आपण हिला कट करून घेणार आहोत. असं खूप वेळ आपण हिला साईडला ठेवण्याची गरज नाही आहे. तर आता मी इथे कटर घेतलेला आहे. तर पिझ्झा कटरच्या मदतीने छान चौकोनी आकारामध्ये आपण ह्या वड्या कट करून घेऊया. तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या आकारामध्ये तुम्ही ही वडी कट करून घेऊ शकता आणि लगेच आपल्याला कट करायची आहे. तुम्ही जर जास्त वेळ ठेवली तर मग ती कडक होऊ शकते. त्यामुळे मिश्रण थोडं गरम असतानाच किंवा कोमट असतानाच वड्या कट करून घ्यायच्या. तर हे बघा कट करेपर्यंत आपली वडी इथे परफेक्ट अशी सेट झालेली आहे, फार वेळ लागत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं एक गोष्ट सांगायचं विसरली मी, की ही वडी बनवताना आपण जो गूळ वापरलेला आहे तो इथे अजिबात चिक्कीचा गूळ वगैरे वापरू नका. अगदी साधा गूळ तुम्ही इथे वापरा, म्हणजे वडी छान मऊसूत अशी तयार होईल. जर तुम्ही चिक्कीचा गूळ वापरला तर मग वडी जी आहे ती एक तर चिवट होईल किंवा मग वातळ होईल. त्यामुळे साधा गूळ वापरा. आणि वड्या बघा अगदी परफेक्ट अशा निघतात, अजिबात ताटाला चिटकत वगैरे नाही. तर अगदी सोपी पद्धत आहे. फक्त व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे अगदी परफेक्ट तसंच प्रमाण तुम्हीसुद्धा वापरा. तुमच्यासुद्धा ह्या तिळाच्या वड्या अशाच अगदी छान मऊसूत अशा बनवून तयार होतील. आणि अजिबात गुळाचा पाक वगैरे तयार न करता फक्त 10 ते 12 मिनिटांमध्ये ही तिळाची वडी बनवून तयार होते. खूप सोपी पद्धत आहे. तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने ह्या तिळाच्या वड्या घरी नक्की बनवून बघा. तर हे बघा एक तोडून दाखवते. अगदी मस्त मऊसूत ह्या वड्या बनवून तयार होतात. नक्की बनवून बघा. आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नेहमीप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.